जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी या ग्रंथातील सद्गुरू श्री वामनराव पै यांचे विचार. विषय यश अपयश. यशस्वी जीवन जगावे असे प्रत्येक माणसाला मनापासून वाटत असते. ज्या क्षेत्रामध्ये माणूस कार्य करीत असतो त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी त्याची धडपड चालत असते. यश मिळाले की माणूस हुरळून जातो व अपयश पदरात पडले की तो होरपळून जातो. बहुतेक सर्व माणसे अपयश मिळाल्याने पार खचून जातात, निराश होतात व वैफल्यग्रस्त होतात. त्यांना जीवनात कसलाही रस वाटेनासा होतो. काही लोक अपयशाने इतके खचून जातात की कसलाही मागला पुढचा विचार न करता घरदार सोडून कोठेतरी निघून जातात किंवा आत्महत्या करतात. अपयशाने निराश झालेल्या काही लोकांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होऊन ते मनोरुग्ण बनतात. अपयशाने वैफल्यग्रस्त झालेली काही माणसे नोकरीधंदा सोडून देतात व स्वतःला घरातच कोंडून घेतात. वास्तविक वरील सर्व प्रकार अर्थशून्य असून अनर्थ निर्माण करणारे आहेत. अपयश पदरात पडणे म्हणजे काही डोक्यावर आकाश कोसळणे नव्हे. अपयश येत नाही कुणाला. अपयश मिळाल्याशिवाय यशस्वी जीवन जगता आले अशी माणसे पृथ्वीच्या पाठीवर हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच असतात. याचाच अर्थ असा की जीवनात माणसाच्या वाट्याला अपयश येणे ही अपरिहार्य गोष्ट आहे. अवतारी पुरुषांच्या वाट्याला सुद्धा नैराश्य व वैफल्य आले होते व काही प्रसंगी त्यांच्या पदरात अपयशसुद्धा पडले होते. ही जर अवतारी पुरुषांची कथा, तर सामान्य लोकांच्या जीवनात त्यांना नैराश्य, वैफल्य व अपयश प्राप्त झाले तर त्यात काय नवल. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये उंच सखल लाटा उसळत असतात त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनात यश अपयश येतच असते. अपयशाची पायरी पायाला लागली तर गोंधळून जाण्याचे कारणच काय. जगातील सर्व थोर व यशस्वी माणसे अपयशाचे विष पचवूनच यशस्वी झालेले असतात. हे प्रत्येक माणसाने सदैव लक्षात ठेवले पाहिजे. वास्तविक अपयशाच्या पायरीवर भक्कम पाय रोवूनच यशाच्या दिशेने वाटचाल करावयाची असते. थोडक्यात शंकराने विष पचवले म्हणून त्याला महादेव असे म्हणतात. त्याचप्रमाणे अपयशाचे विष पचवून यशाच्या शिखराकडे जो गरुड झेप घेतो त्यालाच महापुरुष असे म्हणतात. प्रत्येक माणसात ईश्वरी शक्ती वास करीत असल्यामुळे त्याला यशस्वी जीवनाकडे झेप घेणे शक्य असते. परंतु या ईश्वरी शक्तीचा आलंब घेऊन इच्छित ध्येय प्राप्त कसे करून घ्यायचे ही कला मात्र शिकून घेणे आवश्यक असते. विठ्ठल विठ्ठल. जय सद्गुरू. जय जीवन विद्या.